मित्रांनो नमस्कार. मालतीची चतुराई हा 25वा पाठ, इयत्ता 5वी, सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकामधील या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं, त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत. तर सुरुवातीला मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा भाग आपण पाहतोय. यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामधला पहिला प्रश्न आहे, मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले? बघा, नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे. बघा, मालती ज्यावेळेस शेतावरून घरी आली आणि तिचा असणारा नवरा मल्लांना, या मल्लांनाने बैलांना घरी आणून गोठ्यात बांधलं, त्यांना चारा पाणी दिलं. अतिश्रमाने थकून मल्लांना लवकर झोपला आणि सकाळी लवकर उठला. बाहेर जातात त्याला गोठ्यामध्ये एकच बैल दिसला. तर दुसरा बैल कुठं गेला? मल्लांनाने घाबरून मालतीला विचारलं आणि मालतीला बैल नाहीसा झाल्याचं कळलं. तेव्हा तिला त्या गोष्टीचं नवल वाटलं. पुढचा प्रश्न आहे, मल्लांना डोक्याला हात लावून का बसला? तर मल्लांना व मालती एक गरीब शेतकरी जोडपं होतं. जोडपं म्हणजे दाम्पत्य किंवा पती पत्नी. तर या जोडप्याच्या गोठा म्हणजे ज्या ठिकाणी जनावरे बांधली जातात त्याला गोठा म्हणतात. तर त्या गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांपैकी एक बैल नाहीसा झाला होता, म्हणजे त्या ठिकाणी तो नव्हता. मग त्यांनी गावभर त्या बैलाचा शोध घेतला, है ना, पण त्यांना तो बैल मिळाला नाही. मग मल्लांना खूप निराश झाला. काय करायचं? एकाच बैलावर शेती कशी करायची या विचाराने मल्लांना डोक्याला हात लावून बसला होता. पुढचा आहे, बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला? तर बघा, बैल चोरी झाला म्हणून मालती आणि मल्लांना दोघांनीही तालुक्याला जाऊन गुरांचा म्हणजे जनावरांचा ना, गुरे म्हणजे जनावरे. तर या बाजारातून बैल खरेदी करण्याचं ठरवलं. गुरांच्या बाजारात फिरता फिरता मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. दोघेही बैलाजवळ आले. आपला बैल म्हणून मालतीने त्याला अंजारलं गोंजारलं. बघा, अंजारणे गोंजारणे म्हणजे काय? त्याला मायेनं त्याच्या अंगावरून हात फिरवणे. आणि या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आणि आता आपली चोरी उघडी पडेल या विचाराने बैल चोरणारा माणूस हा मनामधून घाबरला. पुढचा प्रश्न आहे, मालतीने युक्ती करायचे का ठरवले? तिने युक्ती म्हणजेच आयडिया है ना, का करायचं ठरवलं? तर तिने सुरुवातीला आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि ते चोरानेही कांगावा केला. कांगावा म्हणजे खोटे हे करणे, की खोटा बडेजावपणा करणे, की मी तुमचा बैल कशाला घेऊ? मी या बैलाला लहानाचा मोठा केला आहे. हा माझाच बैल आहे. मालतीच्या लक्षात आलं, की चोर आता सहजासहजी आपल्याला बैल देण्यास तयार नाही. म्हणून तिने एक शक्कल लढवायचं ठरवलं. पुढचा प्रश्न आहे बघा, मालतीने कोणती युक्ती केली? तर गुरांच्या बाजारात म्हणजे जनावरांच्या बाजारात मालती मल्लांनाला त्या बैलाला त्यांचा चोरलेला बैल दिसला. चोराला सांगूनही तो चोरीची कबुली द्यायला तयार होईना, म्हणजे तो चोरी केली असं मानायला तयार होईना. तेव्हा मालतीने झटकन बैलाच्या डोक्यावर हात ठेवला व त्याला प्रश्न विचारला, मग सांग बरं, याचा कोणता डोळा आधू आहे? आधू म्हणजे जखमी आहे, डावा की उजवा? चोर म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा आधू आहे. मग यावर मालतीने ते तपासून घेऊ असं चोराला म्हटलं आणि त्यात चोर अडकला. कारण मालतीच्या बैलाचे दोन्ही डोळे चांगले होते. मग चोर पकडण्यासाठी मालतीने ही युक्ती केली. पुढचा आणि शेवटचा प्रश्न यामधला, चोराची भंभेरी उडाली. का उडाली? तर बघा, म्हणजे भंभेरी उडणे म्हणजे तो घाबरून जाणे. मालतीची युक्ती कामी आली आणि चोराची लबाडी उघड झाली. चोराने खोटेपणाने सांगितलं की माझ्या बैलाचा डावा डोळा आधू आहे, जखमी आहे. पण प्रत्यक्षात मात्र मालतीच्या बैलाचे दोन्ही डोळे चांगले होते. अशा प्रकारे लोकांच्या समोर चोराची लबाडी उघडकीस आली. त्यामुळे चोराची भांबेरी उडाली. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. यामध्ये मालती डॅश डॅश बाहेर आली. उत्तर आहे झटकन. एका बैलावर डॅश डॅश कशी करायची? नांगरणी. तेवढ्यात मालतीला त्यांचा डॅश डॅश बैल दिसला, हरवलेला. बैलाभोवती लोकांची डॅश डॅश जमली गर्दी आणि सगळ्यांनी मालतीच्या डॅश डॅश कौतुक केलं. तर चतुराईचं, तिनं जी चालाकी केली होती त्याचं.
आता हे शब्द आहेत झटकन, पटकन असे खटकन, चटकन, गटकन, मटकन, सटकन, लटकन अशा प्रकारचे. आरडाओरडा, सहजासहजी, भाजी भाकरी हे जोडशब्द पाठामध्ये आलेले आहेत. अशाच प्रकारे लिहायचे. बघा पुढं मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तसं तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या चतुरापणाचं कधी कौतुक झालं आहे का? आणि ते आपल्या घरात किंवा वर्गामध्ये सांगायचं. विरुद्धार्थी शब्द पाठामध्ये आलेले आहेत. खरेदी, विक्री, लहान मोठा, डावा, उजवा. डावा म्हणजे लेफ्ट आणि उजवा म्हणजे राईट. शब्द असेच लिहायचे आहेत. उपक्रम दिलेला आहे. उपक्रम म्हणजे एक ॲक्टिव्हिटी, की आतापर्यंतच्या पाठात आलेले जोडशब्द शोधा आणि ते माझा शब्दसंग्रह वहीमध्ये लिहा. आता मित्रांनो, हे झाले स्वाध्यायामधील प्रश्न. आता याच पाठावरती आधारित आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं. मित्रांनो, व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून कळवा व्हिडिओ कसे वाटतात. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न यामध्ये शेतकऱ्याचं नाव काय होतं? तर मल्लण्णा. शेतकऱ्याच्या पत्नीचं नाव काय होतं? मालती. मल्लण्णाकडे किती बैल होते? तर 2. मल्लण्णाने बैलांना काय दिलं? चारा पाणी. जनावरांच्या बाजाराला काय म्हणतात? म्हणजे गुरांचा बाजार म्हणतात. बाजारात जनावरांची काय सुरू होती? खरेदी आणि विक्री. आहे ना, खरेदी करणे म्हणजे विकत घेणे आणि विक्री करणे म्हणजे विकणे. मल्लांना मालतीने बैलांचा शोध कुठे घेतला? तर गावभर. चोराने बैलाचा कोणता डोळा अधू आहे असे सांगितलं? डावा. आणि चोराला कोणाच्या ताब्यात दिलं? तर शेवटी चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. परत रिकाम्या जागावरती प्रश्न आहे. इथं प्रश्न दिलेले आहेत, है ना. उत्तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. काही शंका वाटल्यास कमेंट्स करून कळवा. एका वाक्यात उत्तर आहे बघा. मालतीने मल्लन्नाला शेतातून आल्यावर काय खायला दिलं? तर मालतीने मल्लन्नाला म्हणजे आपल्या नवऱ्याला शेतातून आल्यावर भाजी भाकरी खायला दिली. सकाळी सकाळी लवकर उठल्यावर मल्लनाने काय पाहिलं? तर त्यांनी सकाळी लवकर उठल्यावर पाहिलं की गोठ्यात एकच बैल आहे. बैल खरेदी करण्यासाठी मालती आणि मल्लनना कुठे गेले? तर ते तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुरांच्या बाजारामध्ये गेले. मालती व मल्लन्नाला त्यांचा बैल कुठे दिसला? तर हा तालुक्याच्या असणाऱ्या गुरांच्या बाजारामध्ये दिसला. मालतीने आरडाओरडा का केला? कारण तिने आपल्या हरवलेला बैल त्या ठिकाणी ओळखला होता. बैल चोरणाऱ्याचे कशा प्रकारे कांगावा केला? तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे. अशा प्रकारचा कांगावा केला म्हणजे खोटारडेपणा बोलू लागला. मालतीने बैल चोरणाऱ्याला कोणता प्रश्न विचारला? की कोणता प्रश्न विचारला? सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? अधू म्हणजे जखमी. उजवा की डावा? लोकांसमोर कोणती गोष्ट उघड झाली? चोराची लबाडी. है ना, चोर खोटं बोलत होता, ते उघडकीस झालं. थोडक्यात प्रश्न, मालती मल्लांना आनंदाने घरी का आले? तर मालतीने केलेल्या युक्तीमुळे चोरी पकडल्याबरोबर चोराची भांबेरी उडाली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचं कौतुक केलं आणि शेवटी चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि या दोघांना आपला चोरी गेलेला बैल पुन्हा मिळाला. त्या चतुराईने मिळालेली मालती मिळाल्यामुळे मालती आणि मल्लांना आनंदाने घरी आले. मित्रांनो, व्याकरण भाषा अभ्यासावरती आधारित प्रश्न वाक्यप्रचार दिलेले आहेत कंसामध्ये आणि त्या वाक्यप्रचारांचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी बघा. खूप वर्षांनी पाहिलेल्या नातवाला आजीने प्रेमानं थोपटलं. बघा, प्रेमाने थोपटणे म्हणजेच अंजारणे गोंजारणे. अशा प्रकारे त्या वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे त्या अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. भूकंपामुळे झालेलं नुकसान पाहून भूकंपग्रस्त विचारात पडले. बघा, विचारात पडणे म्हणजे डोक्याला हात लावणे. पुढे बघा, पोलिसांनी पकडलेला चोर मी चोरी केलीच नाही असे खरे बोलण्याचा आव आणू लागला. म्हणजेच कांगावा करणे, है ना. अचानक पाहुणे आल्याने आई खूप गोंधळून गेली. म्हणजे आईची भंबेरी उडाली. व्यापारी जास्त पैसा मिळवण्याच्या नादात नेहमी खोटपणा करतात. म्हणजे खोटेपणा करणे म्हणजे लबाडी करणे. दिवसभर नृत्याचा सराव करून मुले दमून गेली. बघा, दमून जाणे म्हणजे थकून जाणे. अशा प्रकारे वाक्यप्रचारांचा अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. त्याला अंडरलाईन करायची. समानार्थी शब्द आहेत पाठामध्ये आलेले. चतुराई, पाणी, पत्नी व इथं हे शब्द आहेत आणि या शब्दांच्या समान अर्थाचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. विरुद्धार्थी शब्द आहे सकाळ, संध्याकाळ, लवकर, उशिरा, बाहेर, आत, हरवणे, मिळणे किंवा सापडणे, सुरुवात, शेवट,
लक्ष दुर्लक्ष, गर्दी पांगापांग, माझा तुझा, विचार अविचार, चांगलं वाईट, कौतुक निंदा, आनंद दुःख, घाबरट धीट, गोंधळ शांतता, उघडे बंद, डावा उजवा. लिंग बदला, शेतकरी शेतकरीण म्हणजे शेतकऱ्याच्या पत्नीला शेतकरीण म्हणतात, पत्नी पती, बैल गाय, स्त्री पुरुष. पुढचा प्रश्न आहे वचन बदला, घर घरे, गोठा गोठे, बैल अनेक बैल, काम एक काम अनेक कामे, अंथरूण अंथरुणे, अंथरूण म्हणजे आहे ना आपण झोपण्यासाठी जे खाली कपडा टाकतो त्याला अंथरूण म्हणतात, चादर सतरंजी असेल वगैरे, चटई सतरंजी, गोष्ट गोष्टी, गाव गावे, तालुका तालुके, जनावर जनावरे, युक्ती युक्त्या, डोळा डोळे, मन मने, भांडण भांडणे, हात हात, दोन्ही वचनामध्ये हात शब्द एकच येतो, लबाडी आणि लबाड्या. तर मित्रांनो, मालतीची चतुराई या पाठामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर मल्लण्णा व मालती हे गरीब शेतकरी जोडपं आहे. जोडपं म्हणजे दाम्पत्य, नवरा बायको. त्यांचा एक बैल चोरीला गेला आणि आठवड्याच्या बाजारात मालतीने तो बैल चतुराईने कसा मिळवला याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. तर या मालतीची चतुराई या पाठाचा हा थोडक्यात झाला परिचय. पुढे बघा शब्दार्थ दिलेले आहेत है ना, कशाला म्हणजे त्यांचा अर्थ काय, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, याचाही अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.